मी जसं की काल सांगितलं की आज आपण कॉलेजचा टूर करणार आहोत आणि माझ्यासोबत असे सगळे टीचर्स वगैरे माझी हेल्प करणार आहेत. मी सरांची परमिशन घेतली आहे तुमच्यासाठी, कारण की आपण कॉलेजचा टूर वगैरे आपण कॉलेजचा व्लॉग स्टार्ट करूया. हा व्लॉग आपला फर्स्ट आहे, असं खूप मोठा व्लॉग होणार आहे. स्टार्टिंगच कॉलेजपासून केलेली आहे, बाकी तुम्ही बघितले शॉर्ट्स वगैरे व्हिडिओ असतील आपले. आणि आज मी ना व्लॉग स्टार्ट होते आपल्या आमच्या कॉलेजच्या ऑफिसपासून. मी समजा तुम्हाला सर्वात पहिला आमच्या प्रिन्सिपल सरांची भेट करून देते. हे आहे आमचं ऑफिस. इथं सगळ्याचे फ्रेम्स वगैरे लावलेत आपल्या आयडल्सचे वगैरे. तर इथे मी आले होते आमच्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये. मी तुम्हाला बुक्स दाखवली आहे. हे आहे चालले कॉलेजच्या टेरेसवर. बघू आता माझं सोपं एक्झाम होता, मी एक्झाम कंप्लीट केला आहे. म्हणजे पेपर होता माझा, थर्ड पेपर होता आज. सो कंप्लीट करून मी तो ब्लॉग कंटिन्यू करते आहे. मला असं कंटिन्यू करता नाही आलं. मी आले कॉलेजच्या टेरेसवर. ही आहे माझी न्यू फ्रेंड आहे, कारण की माझ्या ह्या कॉलेजमध्ये कोणत्या फ्रेंड्स नाही, कझनसोबत ॲडमिशन आहे माझं सगळं. तुम्हाला दाखवते. हे आहे आमच्या कॉलेजचं टेरेस. इथे ना असं खूप असं छान शांत वातावरण आहे. व असं आउटसाईडला कॉलेज असलं ना तेच आहे, म्हणजे असं एक्झामचे प्रिपरेशन्स वगैरे काही झालेले असेल ना माणूस विसरत नाही. हे कॉलेजचं समोरचं हे आहे सगळं. सगळे पॅरेंट्स वगैरे घ्यायला येतात ना स्टुडंटला, लांब असल्यामुळे आतमध्ये असल्यामुळं. सो हे दाखवते येईल तेवढं दाखवते. काय पोरी राव, मी बरी यांच्यापेक्षा. आत्महत्या तर नाही करत, ते पेपर घाण गेला म्हणून. माझ्यावरच टॅलेंटेड मुलगी कोणती नसेल जे एका दिवसाचा सगळा स्टडी वगैरे कंप्लीट करते मी पेपर. क्या बोला तूने? तर मी आता बाकीचा ब्लॉग कंटिन्यू करते, कारण की माझा झाला पेपर. आज तुमच्यासाठी खूप वेळ थांबणार आहे इथे. आपण मी तुम्हाला दाखवते क्लासरूम. पूर्ण क्लासरूम रिकामा झाला आहे. मॅम आहे, 2-4 स्टुडंट्स वगैरे आहे. आता घेऊ शकते मी, कारण की ना नॉर्मली थांबलेले आहेत. माझी क्लासरूम मला पेपर चालू तेव्हा घेता येत नव्हतं, अलाउड नाही आहे पेपर. चुकून चिटिंग करत होते तर आन्सर शीट काढून घेतली होती माझ्याकडून. मी मला स्वतःची इन्सल्ट दाखवत नाही. इथं काय वॉशरूम वगैरे गेले नाही अजून इथं कुठे, एवढं काय माहिती नाही मला. इथं एक रूम आहे, सगळं रिकामे झालं. ते एक वर्षाची आहे, ही BBAची प्रथम वर्षाची स्टुडंट्स आहे. इथे काय इथे टॉयलेट आहे. असं BBAचं सेकंड सेमिस्टर आहे. इथून असं आमचं पूर्ण कॉलेज चालू होते. 45 झाडवाल्या वगैरे आलं वाटतं साफसफाई करायला. सो बघू आता आपण. आम्ही वरती ब्लॉग बनवते आणि हे ना असं खाली मस्ती वगैरे चालली सगळ्यांची. मला कसं तरी होतं आहे, पण ठीक आहे. आता मी ठरवलं आहे तर माझं काम चाललं आहे. खूप आपल्याला मिनी ब्लॉग्समध्ये जास्त तर मिनी ब्लॉग छोटे असतात, त्यात क्लिप्स काय काय ॲड करावं काय काय नाही एवढं जास्त जमत नाही. म्हणजे खूप डोकं लावायला लागतं. असे मोठे व्लॉग्स बनवत असले ना, एकच कॉन्टेंट असतं, त्यात दाखवते आपण जास्त बोलू पण शकतो. असं खूप म्हणजे असं करू शकतो जे आपल्याला बोलायचं आहे. म्हणजे कट वगैरे करता येत नाही. जवळपास 8-9-10 मिनिटाचा ब्लॉग असतो हा, करू शकतो काय करायचं. आणि आता खाली कॉलेज आहे ना जास्त करून मुलींसाठी बनवलं गेलेलं आहे, कारण की गावात आहे ना जास्त करून मुलींना जास्त लांब पाठवलं जात नाही ना. सो मग त्यासाठी केलेलं आहे. तर काय माहिती आहे, वॉशरूम प्रयोगशाळा सध्या बंद आहे. मी सांगितलं होतं पण करायला, पण काय गेलं नाही वाटतं. तिथं काय आहे, सभागृह म्हणजे असेल काय मग बघू आपण त्यामध्ये डिटेल्स काढेल. तर तुम्ही काय सांगू मुलींचं जास्त विचार करून बोलवलं गेलं नाही, कारण की गावात मुलींना ॲडमिशन भेटत नाही जास्त करून. आणि म्हणजे काही पॅरेंट्स अलाउ करत नाही ना लांब जायला, तुझे असतात. त्यामुळं खूप छान असं हे केलेलं आहे की मुली जवळ येतील, जास्त करून मुलींची ॲडमिशन होते. आता या कॉलेजमध्ये पूर्ण मुलींचं कॉलेज आहे आणि खूप जास्त प्रमाणात मुली आहेत. असं नाही की 2-4 लेडीज पण ज्यांची लग्न वगैरे झाले ते असं शिकू शकतात. माझं का ऋतू देशमुख मिनी ब्लॉग्स. शाळेमध्ये जायचं का आपल्याला, सर बिझी वाटतं ते म्हणलं. ते घेतलं तू काय घेतलं? उद्या मला मुलींनी विचारलं 2-4 काय कोणतं चॅनल वगैरे ते सांगू. 5 दिवस झाले सबस्क्राईब वगैरे. बात तो सही है. पेमेंट पाहिजे ना असिस्टंट. ते तुच्छे मुली असतात यार, कझन्स आहे नावाला थप्पा आहे तुम्ही तोंडावर.
थप्पा आहे. हां घ्या घ्या. असे लावते ना घाण फिल्टर लावून व्लॉग फेमस करते ना. अभी मजा आएगा ना भिड़ो. आम्ही चाललो आता फोटो घ्यायला. फोटो वगैरे जे झाले की आपण म्हणजे ब्लॉग कंप्लीट करूया. एडिटिंग वगैरे झाले की मी बघू त्यावेळेस. चांगलं प्रेम द्या मला. सबस्क्राईब वगैरे वाढवा. तर मी वगैरे थांबलं तिथं कॉलेजच्या बाहेर. कुठे द्या तुझ्या मैत्रिणी सपोर्ट नाही करत त्याच हसायला. कझन्स आहे या. कझन्सचं नाव हे माझे प्रिन्सिपल सर आहे मधले आणि बाकीचे टीचर्स आहे. बाकीचे गेलेत कारण की लेट झालं होतं आम्हाला. मी यांना कसं तरी कन्व्हिन्स करून इकडे आणले फोटो वगैरे काढायला. म्हणजे एवढं असं भेटत नाही माहिती कुठे कॉलेजला अशी परमिशन वगैरे देत नाही. त्यामुळे खूप छान आहे. असं खूप जास्त स्वीट आहे. घरी आमचा ब्लॉग इथं होतोय कंप्लीट आणि आम्ही आज चाललो घरी.